जय मला फ्रेंड्स, आम्ही आज गावी आलो आहेत कारण आमच्या घरी देवाचा कार्यक्रम आहे. तर चला आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहेत ते तुम्हाला दाखवते. हे आहे माझं घर. मग मी घर स्वच्छ करून घेतलं आणि हे आहेत माझ्या सासूबाई. सासूबाई नसून दुसरी आईच आहे, कारण खूप जीव लावतात आणि गावी आल्यानंतर ते मला कधी असं जास्त काम पण नाही करून देतात कारण तुला नाही जमत म्हणतात, तू फक्त वरचं झाडझूड करत जा. मग माझं मी ब्रश वगैरे केला आणि हे वातावरण खूप भारी वाटत होतं. आणि याच्यानंतर मग हे दोघं कार्टून झोपेलेच होते. ह्यांना काय आत्ताच उठवलं नाही कारण खूप लवकर उठले होते. हे तुम्ही बघू शकता, हे आहे आमचं किचन आणि किचनमध्ये आमच्या सासूबाई कणिक मळत होते. खूप पाणी गरम झालं होतं. मग मी हे पाणी बकेटमध्ये ओतून घेतलं आणि आंघोळीला गेली. मग मी आंघोळ करून आली आणि माझं स्वतःचं आवरायला घेतलं. मग माझं आवरून झालं. मग आमची निघण्याची वेळ झाली आणि तसं सगळ्यांचंच आवरून झालं होतं. आणि तुम्ही बघू शकता की हा टेम्पो दारामध्ये आला होता आम्हा सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. मग आम्ही सगळे हे रिलेटिव्ह वगैरे शेजारचे सगळ्यांनी बसून घेतलं आतमध्ये. मग आम्ही निघालो आणि आमच्या आरोईला उभंच राहायचं होतं टेम्पोमध्ये. मग आम्ही इथे पोहोचलो ज्या जागी जो देवाचा कार्यक्रम होता तिथे, नाही का. मग इथे आत्यांना उतरता येत नव्हतं म्हणून भाऊजींनी त्यांना कडेवर घेऊन उतरवलं. मग सगळ्यांनी हळूहळू उतरून घेतलं. मग उतरून झाल्यानंतर मग मी पण उतरून घेतलं. ही आहे माझी जाऊबाई आणि ती आरोहीसोबत आहे, ती त्यांची मुलगी चिऊ. तर मग आम्ही हे सगळं सामान आतमध्ये नेऊन दिलं. थोडंसं लांब होतं. तर आम्ही इथे पोहोचलो. मग हे सामान आम्ही इथे ठेवल्यानंतर मग इथे सगळे लेडीज साफसफाई करत होते स्वयंपाकासाठी, कारण इथे स्वयंपाक करायचं चूल मांडून, नाही का. आमचे हे ते लाकडं तोडत होते कारण स्वयंपाकासाठी ते लागणार होते ना. मग हे लाकडं तोडून झालं. मग हे सगळे लाकडं तोडून झाले ह्यांचे. मग हे लाकडं सगळे मी घेतले कारण आता स्वयंपाकाला चालू करायचं होतं. मग हे सगळे लाकडं घेऊन मी तिकडे गेले. तिथे ते लाकडं सगळे नेऊन ठेवले. ठेवून झाल्यानंतर मग इकडे आमच्या आरोही मॅडम मस्तपैकी झाडावर चढून चिंचा काढून खात होते. तर मग स्वयंपाक तर करायचा होता पण स्वयंपाकासाठी ते पाणीच नव्हतं. मग चला म्हणलं मग, नाही का, पाणी घेऊन येऊया. मग मी इकडे नळावरती आले आणि पाणी घेतलं. आणि आमच्या ह्या चिवबाई मध्ये मध्ये करत होता. तिला तर काय घेता येत नव्हतं, तरी पण माझं बघून तिला घ्यायचंच होतं. त्यानंतर मग तिला मी म्हटलं, आण बाळा मी घेते. नाही म्हणे, मीच घेणार. तिने काय मला घेऊन दिलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. हे आमचे पण माझ्यासोबतच होते, पाणी घेऊन चालले होते कारण स्वयंपाकासाठी लागणार होतं ते. त्याच्यानंतर मग आम्ही हे बघा कशी चालते पहिली, तिला काय चालता येतच नव्हतं. त्याच्यानंतर मग तिचे बाबा आले मागून. मग बाबांनी ती घेतलं पाणी. मग तिने बाबांना दिलं तिने. मग मी ते ठेवलं. मी इथे आल्यानंतर पाहिलं तर सगळ्यांनी आवरायला घेतलंच होतं, नाही का. तेवढं ते आमच्या मॅडम चिंच घेऊन बसल्या. चिंचाला एवढ्या पुण्याला घेऊन जायचे खोकलेला. तेवढं तिथे आमच्या भाऊजींनी स्प्राईट घेऊन आले होते कारण खूप ऊन तापलं होतं आणि हे सगळे लेडीज चुलीपुढे स्वयंपाक करत होते. मग ह्या लेडीजसाठी घेऊन आले होते. मग ह्या लेडीजला सगळ्यांना स्प्राईट दिला. मग आता आम्ही सगळे निघलो होतो तिकडे, नाही का, देवाच्या दर्शनासाठी. मग चाललो होतो. मग पायकाच घातलं नव्हतं आणि आरोईला पण काही घातलं नव्हतं, त्यामुळे तिला खूप चटके बसत होते. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे गेलो. मग आम्ही इथे आता पोचणारच होतो आणि तिला पायाला खूप चटके बसत होते. ती मला ओरडत होती, मम्मी चप्पल नाही घातली. तर म्हणलं झालं आलं. मग आम्ही इथं आतमध्ये गेलो आणि हा आहे पीर. आणि हे आमच्या गावापासून थोडंसं अंतरावर आहे आणि ह्या गावाचं नाव आहे घोरमाळा. आणि घोरमाळ्यात आहे पीर. जे काही नवस केला असेल तो पूर्ण होतोच, त्यामुळे खूप मानला जातो इथे. मग इथे त्याचे आजोबा पाया पडत होते. मग ह्याला पण म्हणलं जा पाया पडून घे आणि हे पण गेले. मग ह्यांनी सगळ्यांनी तिथे पाया पडलं. मग पाया पडून झाल्यानंतर आम्ही तिकडे रिटर्न वापस निघालो. मग इकडे आम्ही दोघी जावाने एक चूल पकडली आणि भाकरी थापायला चालू केलं. आणि कमीत कमी आम्हाला सगळ्यांना मिळून 250 भाकरी करायचे होते. तर मग आम्ही सगळ्यांनी लागलो भाकरीला. मग भाकरी करून झाल्यानंतर मग
मग हे सगळं मटण आणलं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून सगळं हे हलवून वगैरे घेतलं आणि इकडे हे तेल वगैरे टाकलं त्याच्यामध्ये. मग हे दोघांनी मिळून आम्ही ते तेलामध्ये टाकून घेतलं आणि हे टाकत असताना अचानक पातेलं कलंडलं होतं. त्यामुळे मी खूप घाबरले होते, कारण आता म्हणलं पातेल्यातलं सगळं तेल आलं माझ्या सांगावरती नाही का. मग हे आम्ही दोघांनी मिळून हे पातेल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मग हे चांगलं व्यवस्थित सगळं हलवून घेतलं, कारण हे शिजत होतं. मग भाजी सगळी शिजून झाली होती आणि बकेटमध्ये सगळं काढून घेतलं होतं, कारण आता हे सगळे जेवायला बसले होते. चला तर म्हणलं आता हे जेवण करून येऊस तर आपण थोडंसं फिरून यावं. मग मी आणि स्वराज इकडे थोडंसं फिरायला गेलो, कारण तिथे विहीर होती, ती विहीर त्याला पाहायची होती. मग आम्ही ती विहीर पाहिली. मस्त मोठे मोठे मासे होते. चलो. मग इकडे आल्यानंतर मग मला इकडे चिंचेचं झाड दिसलं आणि त्याला एवढे चिंचा लागल्या होत्या ना. मग मी तिथले एक चिंच झाडाची तोडून खाल्ली आणि खूप अशी गोड होती. मग मी खूप सारे तिथे चिंचा खाल्ल्यानंतर मग आल्यानंतर मग आरोग्याला पाहिजे तर झोका बांधून, मग कुठून तरी दोरी शोधून तिच्या बाबाने तिला झोका बांधून दिला. मग ती झोका खेळत होती मस्तपैकी. तेवढ्यात अचानक पाऊस आला. असं वाटलंच नव्हतं पाऊस येईल म्हणून. अचानक एवढा धो पाऊस. मग पाऊस गेल्यानंतर मग वापस आम्ही इकडे बाहेर आलो आणि इकडे ते नांगरणी चालू होते आणि इकडे गाणं लागलं, त्यामुळे मुलांनी चांगला मस्त डान्स केला. मग आता वापस घरी जाण्याची वेळ झाली होती. मग सगळं आता हे इथं जमा झाले आणि टेम्पो पण आला होता आणि सगळं सामान वगैरे सगळं बांधून घेतलं होतं आणि ते सगळं टेम्पोत ठेवलं होतं. मग आता टेम्पोमध्ये सगळ्यांनी बसून घेतलं आणि टेम्पोमध्ये पावसाने खूप ओलं झालं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही बसून घेतल्यानंतर मग निघालो. तर आता आम्ही पोचलो आहोत घरी आणि हा होता आमचा देवाचा कार्यक्रम. तो तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा हा ब्लॉग. तर चला, टाटा, बाय बाय.